नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक, उपघटक 14 व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, तुलना, बेरीज, वजाबाकी व गुणाकार. स्वाध्याय 14.3 प्रश्न पहिला. सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे? मित्रांनो, छायांकित म्हणजे रंगवलेला भाग. आता छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये जो छायांकित भाग आहे म्हणजे रंगवलेला भाग आहे तो आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. रंगवलेला भाग आहे 6 आणि न रंगवलेला भाग किती आहे? 1, 2 आणि 3. न रंगवलेला भाग आहे 3. आता या आकृतीमध्ये एकूण सगळे भाग किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे एकूण आहे 9 भाग, त्यातले 6 भाग रंगवले. त्यानंतर एकूण आहे 9 भाग, त्यातले 3 भाग रंगवलेले नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला छायांकित भाग हा न छायांकित भागापेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे 2 अपूर्णांक मिळाले. एक आहे छायांकित भाग म्हणजे 6/9 आणि दुसरा म्हणजे न रंगवलेला भाग 3/9. या 2 अपूर्णांकाची आपल्याला करायची वजाबाकी. मित्रांनो, दोघांचेही छेद सारखे आहेत, दोघांचे छेद 9, 9 आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त अंशाची वजाबाकी होईल. छेद छेदस्थानी तसाच राहील म्हणजे 6 - 3/9. 6तनं 3 गेले, 3 राहिले, 9. या ठिकाणी हे 9 या ठिकाणी छेदस्थानी घेणार म्हणजे 3/9 हा अपूर्णांक मिळाला. याला आपण आणखीन संक्षिप्त रूप देऊ शकतो. 3 × 1 = 3 आणि 3 × 3 = 9 म्हणजे अपूर्णांक मिळाला 1/3. मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1/3. प्रश्न दुसरा. 6/10 या अपूर्णांकात 6/10 हा किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? मित्रांनो, 6/10 अपूर्णांकामध्ये 6/10 किती वेळेस मिळवल्यानंतर बेरीज 3 येणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, बेरीज 3 येण्यासाठी बघा, या ठिकाणी आपण जर सगळ्यात शेवटी आपलं उत्तर म्हटलं, आपलं बेरीज या ठिकाणी 3 यायची असेल तर आता छेद आपला हा 10 आहे, तो 10 तसाच राहणार आहे. मग छेद 10 तसाच राहणार आहे. मग 10ने कोणत्या संख्येला भागलं म्हणजे भागाकार 3 येणार आहे? तर मित्रांनो 30. बघा, 30ला जर 10ने भागलं तर 10 × 30 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर 3 येईल. म्हणजे बघा, या ठिकाणी आपला आता अंश 30 आला पाहिजे. मग अंश 30 येण्यासाठी आपल्याला 6/10 मध्ये 6/10 किती वेळा मिळवावे लागतील? तर या ठिकाणी मित्रांनो बघा, आता 6/10 आपण ऑलरेडी लिहिले. आता आणखीन आपल्याला 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24 आणि 6 × 5 = 30. मित्रांनो, 6/10 मध्ये 6/10 आपण 4 वेळेस मिळवले. बघा, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे हे ऑलरेडी 6/10 आपल्याकडे होते आणि त्या 6/10 मध्ये 6/10 आपण 1, 2, 3 आणि 4 वेळेस मिळवले. म्हणजे आता छेद समान आहे, फक्त अंशाची बेरीज होईल. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24, 6 × 5 = 30 म्हणजे अंशस्थानी 30 आले आणि छेद हा छेदस्थानी तसाच राहिला. मग 30 भागिले जर आपण 10 केलं तर उत्तर बरोबर 3 येईल. म्हणजे बेरीज 3 येण्यासाठी 6/10 आपल्याला 4 वेळेस मिळवावे लागले. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3. 6/18 या अपूर्णांकात 6/18 हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? मित्रांनो, याच पद्धतीचा प्रश्न आहे. 6/18 या अपूर्णांकात 6/18 असं किती वेळेस मिळवावं लागेल म्हणजे आपली बेरीज 3 येणार आहे? मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा आपली बेरीज 3च येणार आहे. मग बेरीज 3 येण्यासाठी आपला छेद आता सगळ्यात महत्त्वाचा 18 हा तसाच असेल. मग आता 18ने कोणत्या संख्येला भागल्यानंतर भागाकार 3 येणार आहे? तर 18 × 1 = 18, 18 × 2 = 36 आणि 18 × 3 = 54. म्हणजे मित्रांनो, 54ला जर आपण 18ने भाग दिला तर आपला भागाकार 3 येणार आहे. म्हणजे हे आपलं उत्तर असेल.
मग आता 6/18 मध्ये 6/18 आपल्याला किती वेळेस घ्यावे लागतील मित्रांनो, तर जोपर्यंत 54 येत नाही तोपर्यंत, म्हणजे अंशाची बेरीज केल्यानंतर 54 आली पाहिजे आणि छेद 18 आपला तसाच राहणार आहे. म्हणजे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54. मित्रांनो 6 9 54 म्हणजे आपल्याला हे 6 9 वेळेस घ्यावे लागतील. म्हणजे 6/18 आपल्याला ऑलरेडी एक वेळेस दिलेला आहे, आणखीन आपल्याला 6/18 8 वेळेस घ्यावे लागतील. 8 आणि 1 9 म्हणजे 6 9 54/18 बरोबर मित्रांनो उत्तर आपलं 3 येईल. मग या ठिकाणी आपण 6/18 8 वेळेस घेणार. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9 म्हणजे 6/18 हे आपल्याकडं हा अपूर्णांक आपल्याकडे होता. त्यामध्ये आपण 6/18 आणखीन 8 वेळेस मिळवले, म्हणजे अंशाची बेरीज होणार आहे 6 9 54 आणि छेदस्थानी तसाच राहील 18, म्हणजे 18 त्रिक 54 आपलं उत्तर आलं 3. म्हणजे 8 वेळेस आपण 6/18 मिळवले. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8 वेळा. प्रश्न नंबर 4. 2 अधिक 1 बरोबर 1 असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल? मित्रांनो 2 त्यानंतर अधिक 1 आणि बरोबर 1. मित्रांनो 1 हे उत्तर कधी येत असतं? ज्या वेळेला अंश आणि छेद सारखा असतो त्यावेळेला उत्तर 1 येतं. मग आता हा अपूर्णांक आहे, अपूर्णांकाची बेरीज आहे. म्हणजे आता या ठिकाणी अंशाची जर बेरीज केली तर अंशाची बेरीज किती येते? 2 अधिक 1 म्हणजे अंशाची बेरीज मित्रांनो 3 येते. म्हणजे छेदाची बेरीजसुद्धा 3च यायला पाहिजे. म्हणजे दोनही स्टारच्या जागी जर आपण 3 घेतले तर 2 अधिक 1 3 आणि छेदस्थानी तसाच लिहिणार. मग या ठिकाणी 3/3 3 आणि अंश आणि छेद सारखा असेल तर आपलं उत्तर 1 येणार आहे. बरोबर उत्तर 1 येतं. म्हणजे आपल्याला ह्या दोनही स्टारच्या जागी 3 ही संख्या किंवा 3 हा अंक घ्यावा लागेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न नंबर 5 सोडवा. 7/4 अधिक 3/4 गुणिले 4/3 बरोबर किती? मित्रांनो ही पदावली आहे. आपल्याला पदावलीच्या नियमानुसार हा अपूर्णांक सोडवावा लागणार आहे. 7/4 अधिक 3/4 गुणिले 4/3. मित्रांनो सुरुवातीला आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार सोपा आहे. आपण काय करतो? अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे 3 चौक 12 आणि 4 त्रिक 12. आता ही पदावली सोडवावी लागेल. मित्रांनो आता छेद आपल्याला सारखा करावा लागेल. अपूर्णांकाची बेरीज करायची म्हटलं तर छेद सारखा करावा लागेल. मग आता छेद आपण या ठिकाणी माझ्याकडनं हा पहिला अपूर्णांक लिहिण्यात मित्रांनो चूक झालेली आहे. 7/4 आपल्याला करायचं आहे. 7/4 मी या ठिकाणी 7/4 लिहून घेतो. आता आपल्याला छेद सारखा करायचा आहे. छेद आपल्याला किती करायचा आहे? एक आहे 4 आणि दुसरा आहे 12. मग या दोन्ही संख्या कोणत्या पट्टीत आहे? 12च्या पट्टीत आहे. म्हणजे छेद आपण 12 करू शकतो. मग आता 4ला कितीने गुणावं लागेल? 4ला 3ने गुणावं लागेल. म्हणजे छेद 12 होईल. आणि मग छेदाला 4ने गुणलं, छेदाला 3ने गुणलं, म्हणून अंशाला पण 3ने गुणणार. मग या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक मिळेल मित्रांनो बघा 3 7 21 आणि 4 त्रिक 12 अधिक हे 12. पुढचा अपूर्णांक आहे तसाच आहे मित्रांनो. आता होईल अंशाची बेरीज 21 अधिक 12/12. मग आता 21 आणि 12 यांची जर आपण बेरीज केली तर ती या ठिकाणी 2 आणि 1 3 33/12. मित्रांनो या अपूर्णांकाला आपण आणखीन संक्षिप्त रूप देऊ शकतो. 11 त्रिक 33 आणि 4 त्रिक 12. उत्तर आलं 11/4. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 बरोबर किती? मित्रांनो हे समच्छेद अपूर्णांक आहे आणि आपल्याला करायची आहे बेरीज.
समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना अंशाची बेरीज आपण अंशस्थानी लिहितो आणि छेदस्थानी तसाच लिहितो. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20 आणि 4 6 24. मित्रांनो, अंशस्थानची बेरीज आली 24 आणि 3 छेदस्थानी आपण तसाच लिहिणार. मग आता यांचा जर भागाकार केला तर 3 8 24. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळेल 8. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. प्रश्न नंबर 7. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल? विद्यार्थी मित्रांनो, 1/7 या अपूर्णांकात 1/7 आपल्याला किती वेळा मिळवल्यानंतर उत्तर 7 मिळणार आहे? तर मित्रांनो, उत्तर 7 कधी मिळेल? ज्या वेळेला आता आपला छेद हा छेदस्थानी तसाच राहणार आहे 7. बरोबर आहे. 1/7 मध्ये 1/7 आपल्याला मिळवायचा आहे. छेद सारखाच आहे. मग छेद सारखा असेल तर आपण अंशाची बेरीज करतो. मग छेद 7च राहणार आहे. मग आता मित्रांनो, 7ने कोणत्या संख्येला भाग दिल्यानंतर उत्तर 7 येतं? तर 7 7 49. म्हणजे 49 भागिले जर आपण 7 केलं तर उत्तर आपल्याला 7 मिळणार आहे. म्हणजे 1/7 मध्ये 1/7 आपल्याला किती वेळेस मिळवावे लागतील? मित्रांनो, 1/7 हा ऑलरेडी एक अपूर्णांक आपल्याकडे आहे. मग 1/7 मध्ये 1/7 आपल्याला फक्त या ठिकाणी अंशाची बेरीज होणार आहे. म्हणजे 1 1 1 1/7 1/7 असं केल्यानंतर फक्त अंशाची बेरीज होणार आहे. छेद आपल्याला एकदाच घ्यायचा आहे 7. मग अंश आपल्याला किती वेळेस घ्यावा लागेल मित्रांनो? तर 48 वेळेस घ्यावा लागेल. 1/7 मध्ये 1/7 आपल्याला 48 वेळेस घ्यावा लागेल. बघा, 1/7 असं आपल्याला 48 वेळेस घ्यावा लागेल. म्हणजे अंशाची बेरीज किती होणार? 49 होणार. म्हणजे अंशाची बेरीज 49 झाली आणि छेदस्थानी आपण 7 तसाच लिहिला. 7 7 49 उत्तर मिळालं 7. मित्रांनो, 1/7 मध्ये 1/7 आपल्याला 48 वेळेस मिळवावा लागेल. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. 4/7 अधिक चौकट छेद 8 बरोबर 53/56. चौकटीमध्ये येणारी संख्या पुढील पर्यायातून निवडा. मित्रांनो, 4/7 अधिक चौकट छेद 8. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 53/56. मित्रांनो, आपला छेद 56 आहे. बघा, आता छेद जर 56 करायचं म्हटलं तर आपला छेद 56 या ठिकाणी नाही. अपूर्णांकाची बेरीज म्हटल्यावर समान छेद असले पाहिजे. मग छेद समान करायचे. बघा, आता 7ला कितीने गुणल्यानंतर 56 होते? बघा, तर 7ला 8ने जर गुणलं तर छेद 56 होईल. मग 8ला पण आपल्याला 7ने गुणावं लागेल म्हणजे छेद 56 होईल. मित्रांनो, झालं. मग आता छेदाला आपण 8ने गुणलं म्हणजे अंशाला पण 8ने गुणणार, म्हणजे 4ला पण 8ने गुणणार. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये आपण 8ला 7ने गुणलं म्हणजे छेदाला 7ने गुणलं म्हणजे आपल्याला अंशाला पण 7नेच गुणावं लागणार. मग मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर 4 8 आपल्याला पुढे अपूर्णांक कोणता मिळणार आहे? तर 4 8 32 आणि 7 8 56 अधिक या ठिकाणी 8 7 56 हा अपूर्णांक बरोबर मिळाला. पण आता 32 मध्ये किती मिळवावे लागतील? आता पुढचा अपूर्णांक आपला काय आहे? 53/56. मग आता 32 आणि किती? तर या ठिकाणी हे ऑलरेडी 7 आहे, आपल्याला 7ने गुणायचं आहे. मग 32 आणि किती म्हणजे 53 होतील. तर या ठिकाणी 53मधून आपण मित्रांनो 32 वजा करूया. बघा, 53 वजा जर 32 केलं तर या ठिकाणी 3तनं 2 गेला 1 आणि 5तनं 3 गेले 2. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर 21 यायला पाहिजे. उत्तर 21 यायला पाहिजे. मग 21 येण्यासाठी आपल्याला 7ला कितीने गुणावं लागेल? तर 7 1 7 7 2 14 7 3 21. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 7 3 21 म्हणजे 3ने गुणावं लागेल. म्हणजे 7 3 21 झाले आणि मग बरोबर आपल्याला अपूर्णांक मिळतो 32 अधिक आपण जर 21 केलं तर 53 मिळणार आहे आणि छेदस्थानी तसाच राहणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय हवं आहे? तर या चौकटीच्या जागी कोणता अंक घ्यावा लागेल? तर मित्रांनो, चौकटीच्या जागी आपल्याला 3 घ्यावे लागतील. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर 3 घेतले तर आता आपण याचं रूपांतर 53/56 मध्ये लगेच करू शकतो. तुमच्या लक्षात आलेलं असेल. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न आपण अगोदर घेतलेले आहेत. 3/4 अधिक आपल्याला 3/4 असं किती वेळेस घ्यावं लागेल म्हणजे बेरीज 3 येणार आहे.
मग आता बेरीज जर या ठिकाणी 3 असेल तर मित्रांनो छेद आपला किती असणार आहे, छेद 4 असणार आहे. मग 4ने कोणत्या संख्येला भागल्यानंतर म्हणजे कोणत्या संख्येला 4ने भागल्यावर उत्तर 3 येणार आहे, तर 4 त्रिक 12 म्हणजे बेरीज 3 येणार आहे. मग आता हे 12 3/4 हे असे अपूर्णांक आपल्याला किती वेळेस घ्यावे लागतील, तर मित्रांनो समजशेर अपूर्णांकामध्ये फक्त अंशाची बेरीज होते, छेद छेदस्थानी तसाच लिहितो आपण. मग आता हे 3/4 आपल्याकडं हा पहिला अपूर्णांक आहे. याच्यामध्ये 3/4 अजून किती वेळेस मिळवावं लागेल, 3 1 3 या ठिकाणी 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. मित्रांनो आपल्याला 3/4 या अपूर्णांकामध्ये 3/4 असं 3 वेळेस मिळवावे लागले म्हणजे उत्तर किती येणार आहे, अंशाची बेरीज होईल. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 12/4 आणि उत्तर बरोबर आलं 3. म्हणजे आपल्याला 3/4 या अपूर्णांकात 3/4 3 वेळेस मिळवावं लागणार आहे. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10 सरळ रूप द्या. 1/32 गुणिले 50 अधिक 1/18 गुणिले 50 वजा 1/32 गुणिले 18. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. प्रश्न सोडवताना जास्त डोक्याला त्रास घेऊ नका. या ठिकाणी नीट व्यवस्थित लक्ष द्या, प्रश्न आपल्याला बरोबर समजेल. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर आता या ठिकाणी सुरुवातीला मित्रांनो आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 1 आता 32 गुणिले 50. मित्रांनो 32 आणि 50 यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी बघा गुणाकार मी या ठिकाणी डायरेक्ट करून दाखवतो. मित्रांनो या ठिकाणी गुणाकार येणार आहे 1600 अधिक आता 1/18 गुणिले 50 आहे. मित्रांनो 18 आणि 50चा जर विचार केला तर या ठिकाणी पुन्हा 1/18 आणि 50 यांचा गुणाकार येणार आहे 900 वजा 1/32 गुणिले 18. मित्रांनो 32 गुणिले 18 केलं तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 576. मित्रांनो हे गुणाकार करून घ्या, कारण की पुढे स्टेप वाढतात म्हणून मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी करून दाखवत नाही आहे. 1 आणि या ठिकाणी 32 गुणिले 50 यांचा गुणाकार लिहिला अधिक 1 आणि 18 गुणिले 50चा गुणाकार 900 म्हणजे 18 पंचे 90 900 वजा पुन्हा 32 गुणिले 18चा गुणाकार 576. ही पहिली स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार आपण मित्रांनो 900 गुणिले 1 यांचा गुणाकार अंशस्थानी लिहिणार. 900 गुणिले 1 म्हणजे या ठिकाणी 900 1 900 अधिक 1600 गुणिले 1 यांचा गुणाकार पुन्हा अंशस्थानी. मग आता 1600 गुणिले 1 केलं तर किती येणार आहे, 1600च येणार आहे. आणि पुन्हा छेदस्थानी आपल्याला दोनही संख्यांचा गुणाकार घ्यायचा आहे म्हणजे 1600 गुणिले 900. मित्रांनो एक एक स्टेप समजून घ्या. आणि पुढे आहे वजा 1/576. आता आपण बेरीज केली 900 आणि 1600ची जर बेरीज केली तर या ठिकाणी बेरीज किती येणार आहे 2500. 2500 छेद हे 1600 आपण तसेच घेणार 1600 गुणिले 900 वजा 1/576. मित्रांनो आता एक लक्षात ठेवा, अंश आणि छेद ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपण काय करू शकतो, काटाकाटी करू शकतो. मग आता या ठिकाणी हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले, मग 25/1600 गुणिले 9. आता मित्रांनो बघा, आता मी या ठिकाणी हे 25 लिहितो आणि आता 1600 गुणिले जर 9 केलं तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 14400. या ठिकाणी लिहून घेतो 1600 गुणिले 9 वजा 1/576. मग आता 25/1600 या ठिकाणी जर गुणाकार केला 9 0 0 9 0 0 9 सख 54 हातचे आले 5 9 1 9 आणि 5 या ठिकाणी मित्रांनो 14400 वजा 1/576. मित्रांनो आता 25 आणि 14400 यांचा जर भागाकार केला
तर पुन्हा तो मित्रांनो तेवढाच येतो 576 एवढा. भागाकार तुम्ही करून बघू शकता. बघा अशा पद्धतीनं मित्रांनो भागाकार करा, तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल. या ठिकाणी बघा 14,400 आणि भागिले जर 25 केलं तर तो भागाकार येणार आहे 576. तुम्ही भागाकार करून बघू शकता. सगळ्या स्टेप इथं आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी भागाकार करत नाही आहे. मग आपल्याला 25 आणि 14,400 यांचा भागाकार किती मिळाला तर 576. म्हणजे काय 1/576 आणि हे पुढे आहे तसंच आहे वजा 1/576. म्हणजे मित्रांनो हे आपल्याला शेवटी मिळालं 1/576 वजा 1/576. यांची दोघांची जर आपण वजाबाकी केली तर या ठिकाणी काय होणार आहे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा 1/576 मधून 1/576 गेले, या ठिकाणी बाकी काय उरणार आहे बाकी शून्यच उरणार आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. मित्रांनो या ठिकाणी सगळ्या स्टेप समजून घ्या. फक्त काही गुणाकार आणि भागाकार मी या ठिकाणी वगळलेले आहे, ते केलेले नाही आहेत. मी ऑलरेडी ते करून ठेवलेले होते आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे. या पद्धतीनं गणित जर सोडवलं तर उत्तर बरोबर 0 येतं. आणि सर्वात शेवटी प्रश्न नंबर 11 कंसात 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 कंस पूर्ण वजा 4/7 बरोबर किती. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी स्वाध्याय 14.3 संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.